नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन या टाइपचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा आता तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे तो पहा. ट्रायंगल PQR इज सिमिलर विथ ट्रायंगल LTR. आता ह्या दोन्ही ट्रायंगल वरून समजतात बघा की एक वर्टेक्स कॉमन येते बघा. या ठिकाणी आर आणि या ठिकाणी पण आर आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे. तर हा टाइप 2 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर काय काय दिले बघा ह्याच्यात. ट्रायंगल PQR ची इन्फॉर्मेशन दिल्या. इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर आणि PR इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर दिलेला आहे. तर कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LTR सच दॅट PQ अपॉन LT इज इक्वल टू 3/4. हा रेशो खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला हा रेशो खूप मदत करतो आपल्याला. ठीक आहे, तर या केसमध्ये आता जे सेकंड केस आहे वेन वन वर्टेक्स इज कॉमन. फर्स्ट केस काय होती, कोणताही वर्टेक्स कॉमन नसताना आपण सिमिलर ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे मागील लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर एक वर्टेक्स कॉमन असेल तर दोन सिमिलर ट्रायंगल ड्रॉ कसे केले जातात. तर त्याच्यासाठी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण असं म्हणू शकतो, जेव्हा एकही वर्टेक्स कॉमन नव्हता त्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करून दुसऱ्या ट्रायंगलचे पॅरामीटर फाइंड आउट करत होतो आणि ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करत होतो. पण या केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन हा पार्ट करायचा नाहीये. डायरेक्ट आपण दिलेलं इन्फॉर्मेशन जे ट्रायंगल दिलेलं आहे त्याचा यूज करून डायरेक्ट कन्स्ट्रक्शन करायचं. म्हणजे तुम्हाला दोन येते या 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 केसमध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला एक रफ फिगर आणि एक फेअर फिगर ड्रॉ करायचे. आता रफ फिगर कशी येते ते पहा, त्याच्यानंतर फेअर फिगर. त्या रफ फिगरचा यूज करून रफ फिगरवरून आपल्याला अंदाज येतो की फेअर फिगर कशी येईल. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट काय पाहूया, रफ फिगर कशी ड्रॉ केली जाते ते पाहूया. ओके, रफ फिगरला दुसरं नाव काय आहे, अनालिटिकल फिगर सुद्धा म्हणतात. सोल्युशन पहा. फर्स्ट काय काय करायचं आपल्याला, अनालिटिकल फिगर म्हणा किंवा याला दुसरं नाव काय म्हटलं मी तुम्हाला, रफ फिगर सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, रफ फिगर काय ड्रॉ करायचं, रफली ड्रॉ करायचं. फर्स्ट आता रफ काय ड्रॉ करायचं बघा. ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LTR मध्ये मोठा ट्रायंगल कोणता आहे हे कसं ओळखायचं, तर रेशो आपल्याला सांगत असतो. LT साइड कुठल्या ट्रायंगलची करस्पॉन्ड आहे, LTR ची. आणि LT साइडचा रेशो मध्ये बघा PQ डिवाइडेड बाय LT इज इक्वल टू 3/4 आहे. आणि LT करस्पॉन्ड्स टू 4, PQ करस्पॉन्ड टू 3. याचा अर्थ काय की LTR ट्रायंगल आहे तो लार्जर ट्रायंगल आहे हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, तर अनालिटिकल मेथड मध्ये काय करायचं बघा, जे बेस त्याचा घ्यायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा बेस काय घ्यायचा, आता त्याच्यात सर्वात जी मोठी साइड असेल तो बेस घेऊया आपण. QR हा काय करूया, बेस घेऊया. QR बेस घ्यायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचे बघा टेक्निक, एक रफ डायग्राम काढतोय मी. त्याच्यानंतर हा जो कॉमन पॉइंट आहे, तुम्ही आता ट्रायंगल ड्रॉ करून घ्या. डायरेक्ट सांगतो कसे करून घ्यायचे. डायरेक्ट एक रफ ट्रायंगल ड्रॉ करून घ्या सिंपल मध्ये. आपण कन्स्ट्रक्शन सांगतो तुम्हाला काय येणार आहे ते. एक रफ ट्रायंगल मी काय करून घेतला, ड्रॉ करून घेतला. हा जो वर्टेक्स आहे या साइडचा, लेफ्ट हँड साइडचा, लेफ्ट मोस्ट, तो जो दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन वर्टेक्स आहे ना तो मार्क करून घ्या. हा काय असेल तुमचा आर, हा काय असेल तुमचा आर असेल. आणि त्याच्यानंतर हा ट्रायंगल जो ड्रॉ केला त्या ट्रायंगलची ही जी साइड दिसते तुम्हाला, या साइडला एक पॅरलल साइड ड्रॉ करून घ्यायची. काय करून घ्यायची, एक पॅरलल साइड करून घ्यायची, ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, पॅरलल साइड ड्रॉ करून घेतो. आता तुम्हाला जसं हा रेशो सांगतो की मोठा ट्रायंगल कोणता आहे, LTR आहे. छोटा ट्रायंगल कोणता आहे, PQR आहे. तर मोठा ट्रायंगल काय असेल, हा वर्टेक्स L अजून केला तर हा वर्टेक्स काय असेल, P करस्पॉन्डिंग. L करस्पॉन्डला कोण आहे, P करस्पॉन्डला L आहे. त्याच पद्धतीने Q ला करस्पॉन्डिंग कोण आहे, R. Q ला करस्पॉन्डिंग कोण आहे, सॉरी Q ला करस्पॉन्डिंग T आहे आणि R ला करस्पॉन्डिंग R आहे. मग R आपण कॉमन वर्टेक्स दिलाय, त्याच्या हा वर्टेक्स PQR ट्रायंगल मध्ये हा वर्टेक्स Q असेल तर हा वर्टेक्स काय असेल तुमचा, T असेल. काय असेल, T. म्हणजे तुम्हाला LTR ट्रायंगल मिळाला, PQR ट्रायंगल मिळाला. हे तुमचं काय झालं, अनालिटिकल फिगर. आता अनालिटिकल फिगर म्हणजे जे डिस्टन्सेस दिलेले आहेत तुम्हाला ते मार्क करून घ्या. PQ किती दिलेला आहे, 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर QR किती दिलेला आहे, QR दिलेला आहे तुम्हाला 5.4 सेंटीमीटर. आणि PR दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर. या पद्धतीनं तुम्ही काय केले, याची रफ डायग्राम
किंवा अनालिटिकल फिगर ड्रॉ केली. आता याचा यूज करून आपण ऍक्च्युअल फिगर किंवा फेअर फिगर जी आहे ती कशी ड्रॉ करतो. ते ऍक्च्युअल फिगर मध्ये आपण काय घेणार आहे, फेअर मेजरमेंट जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे, तर पहा इथे मी लिहितो फेअर फिगर, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन आहे पीक्यूआर ट्रँगल आणि क्यूआर ट्रँगल ते फाइंड आउट करून घ्यायचं. आता पहा कसे ड्रॉ करून घ्यायचं ते. आता आपल्याला जे पॅरामीटर दिलेले आहेत ते कोणत्या ट्रँगलचे दिले, छोट्या ट्रँगलचे आपल्याला पॅरामीटर दिले ते ऍज इट इज ड्रॉ करून घेऊया. क्यूआर किती दिलेला आहे तुम्हाला, 5.4 सेंटीमीटर. क्यूआर तुम्हाला 5.4 सेंटीमीटर दिलेला आहे. क्यूआर 5.4 सेंटीमीटर. 0 मार्क केला आणि हा 5.4 कुठे, या ठिकाणी हा मार्क झाला. हा क्यूआर तुमचा 5.4 मार्क झाला. आता हा तुम्हाला पॅरामीटर छोट्या ट्रँगल दिला, मोठा ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचा. त्यामुळं ड्रॉ करताना हा तुमचा 5.4 ला तर तुमचा क्यूआर आला आर पॉईंट क्यू, आणि हा तुमचा पॉईंट कोणता असेल क्यू, आणि हा पॉईंट तुमचा कॉमन पॉईंट आर असेल. तर ही रे काय करायची, एक्सटेंडेड रे म्हणून कन्सिडर करायची, एक्स्ट्रा वाढवायची, कारण आपल्याला अजून काय करायचं आहे, मोठा ट्रँगल पण ड्रॉ करायचा आहे. 5.4 किती आलेला आहे, 5.4 किती आलेला आहे, या ठिकाणी आलाय, त्याला एक पॉईंट मार्क करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तिथं जॉईन पॉईंट मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर काय करून घ्यायचं की आपल्याला पी क्यू आणि पी आर आर्कच्या यूज करून आपल्याला ते ड्रॉ करून घ्यायचे. त्यांचे डिस्टन्सेस आपल्याला, हा पॉईंट कोणता मी लिहिलेला आहे, आर आहे, हा पॉईंट कोणता आहे तुमचा क्यू. हे डिस्टन्स सगळे डायग्राम कंप्लीट झाल्यानंतर आपण मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, ज्या ट्रँगलचे पॅरामीटर दिले त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे की जो ट्रँगल दिलाय पीक्यूआर, त्याचे पॅरामीटर दिले आपल्याला, त्याचा यूज करून आपण त्याचा ट्रँगल पीक्यूआर ड्रॉ करून घेऊ. त्याच्यामध्ये आता काय डिस्टन्स घ्यायचा, पीक्यू ड्रॉ करायचा आहे ना मला. तर पीक्यू कसा ड्रॉ करतो ते बघा. पीक्यू साठी डिस्टन्स किती आहे, 4.2. तर स्केल वरती काय करून घ्या, 4.2 मार्क करून घ्या. या ठिकाणी घेतो मी, हा 0 इथं घेतला, हा पॉईंट लोखंडाचा टोक 0 ठेवा, आणि 4.5 तुम्हाला 5 म्हटले ना, 4.5 एक्झॅक्टली 4. हे 4.5 मार्क झालेला आहे. तर हा पॉईंट पीक्यू ड्रॉ करायचा आहे. हा पॉईंट काय टाका, लोखंडाच्या क्यूवर ठेवा, आणि इकडे एक आर्क मारून घ्या. इकडे काय करून घ्या, आर्क मारून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय पाहिजे आहे, पी आर. तुम्हाला काय पाहिजे आहे, पी आर. पी आर कसा ड्रॉ करून घेऊ, पी आर किती सेंटीमीटर आहे, 4.8 सेंटीमीटर. 4.5 आहे. ठीक, 4.8 कुठे येतो, या ठिकाणी, या ठिकाणी 4.8 मी मार्क केले. तर आता आर वरती हा लोखंड स्टोक ठेवून हे जे आर्क तुम्ही ड्रॉ केलेले ना, ती इंटरसेक्ट करा. हा तुमचा पॉईंट कोणता असेल, पी पॉईंट असेल. आता हे जॉईन करताना आपल्याला या साईडला एल पॉईंट येतो ना, ही जी रेंज आर ला आर पी आर जे आहे ते एक्सटेंडेड रे काय करून घ्यायचे, ड्रॉ करून घ्यायचे, कारण त्याच्यावरती आपल्याला एल पॉईंट पण घ्यायचा आहे अकॉर्डिंग टू जे आपण अनालिटिकल फिगर काढले ना त्याच्यानुसार. मग काय करूया, हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ना, हा आणि हा जॉईन करून घेऊया. ही रे ड्रॉ करायचे आपल्याला, काय ड्रॉ करायचे, रे. रे कशी असते, इन्फिनिटला एका साईडला इन्फिनिटला जाते. त्या पद्धतीने एक्सटेंडेड लाईन मी काय केली, ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. हा पॉईंट तुमचा कोणता असेल, पी असेल. हा पॉईंट कोणता असेल, पी. आणि त्याच पद्धतीने तुम्ही पी क्यू पण जॉईन करून घ्या. पी क्यू पण सुद्धा काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. तर या पद्धतीने तुम्ही काय काढला, पी क्यू आर ट्रँगल दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून पी क्यू आर ट्रँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला जे कन्स्ट्रक्शन आहे ना एलटीआर साठी, तर ही मेथड आहे. काय करायचे आहे तुम्हाला पहा, एक ऍक्युरेट अँगल कन्सिडर करायचा. ऍक्युरेट अँगल कन्सिडर करून किती करू शकता, फक्त 90 पेक्षा कमी. ऍक्युरेट अँगल म्हणजे काय, 90 पेक्षा कमी अँगल घ्यायचे. म्हणजे हा जो आर अँगल आहे ना, एक 90 एक्झॅक्टली 90 नाही घ्यायचा, जास्त छोटा पण नाही घ्यायचा. एक अप्रोप्रिएट ऍक्युरेट अँगल घ्यायचा आणि एक लाईन मार्क करून घ्यायची, एक रे मार्क करून घ्यायचा. काय मार्क करून घ्यायचं, हे रे मार्क करून घ्यायचा. त्याच्यानंतर या रेचे, पहा इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत या रेचे
हा जो रेशो आहे तो इम्पॉर्टंट आहे बघा. पीक्यू अपॉन एलटी जो रेशो आहे करस्पॉन्डिंग साईडचा 3/4 ह्याच्यातला लार्जर नंबर जो आहे, लार्जर नंबर एलटीआरच्या अँगलचा करस्पॉन्ड आहे. मग ह्या रेचे 4 इक्वल पार्ट करायचे. जो लार्जर नंबर असेल ना तेवढे किती इक्वल पार्ट करायचे तुम्हाला? 4 इक्वल पार्ट करायचे. आर्कने पार्ट करायचे. कसे करते बघ, किती पण तुम्ही घेऊ शकता, फक्त असे डिस्टन्सेस घ्यायचे ते छोटे पण व्हावे नाहीत आणि इक्वल असावे. इक्वल असावे. तर हा पॉईंट मी घेतला, हा आर्क मार्क केला. ठीक आहे. त्या पद्धतीने हे डिस्टन्स हलवायचं नाही अजिबात. सेम डिस्टन्स वरती दुसरे आर्क मारत होते. ती आपल्याला आर्क पाहिजे 4 इक्वल डिस्टन्सेस पाहिजे. का? त्याचं रिझन तुम्हाला नंतर समजेल कन्स्ट्रक्शन केल्यानंतर. 4 इक्वल आर्क तुम्ही काय केले? ड्रॉ केलेले. 1 R1 R2 R3 R4. त्याला नेमेनक्लेचर काय देणार तुम्ही? हा पॉईंट तुमचा R1 असेल, हा तुमचा R2 असेल, हा तुमचा R3 असेल, हा तुमचा R4 असेल. ठीक आहे. 4 इक्वल पार्टच का पाडले त्याच्यानंतर रिझन तुम्हाला समजेल. हा एलटीआर अँगल ड्रॉ करण्यासाठी काढायचा. आपण काय करतोय, त्याची इमेज खालती घेतोय. अबाउट दिस लाईन ही इमेज काय करते, इकडे रिफ्लेक्ट करतोय आणि त्याचं प्रोजेक्शन आपण काय घेणार आहे, ह्या पद्धतीने दिसण्यासाठी त्याचं प्रोजेक्शन आपण इथं मार्क करणार. आता ते कशी करायचे ते बघा. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जे डेटा दिलेला आहे कशाचा दिलेला आहे? पीक्यूआर ट्रायंगलचा. आता आपण काय केलेलं आहे, हे इक्वल पार्ट पाडलेत ना, त्याचा जो R3 जो पॉइंट आहे तो क्यू पॉइंटला अटॅच करायचा. कोणत्या पॉइंटला अटॅच करणार? R3 का क्यू पॉइंटला अटॅच करणार? तर PQ बाय LT इज इक्वल टू किती आहे? 3/4. आता थर्ड जो मार्क केलेला आर्क आहे तो काय करून घ्या, त्या क्यू पॉइंटला जॉईन करून घ्या. बरोबर एक्झॅक्टली काय करून घ्यायचं? जॉईन तुम्हाला करून घ्यायचं. इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत पाहत चला. हे तुम्ही काय केले? जॉईन केले. आता तुम्हाला काय करायचं? ह्या लाईनला पॅरलल लाईन आपण कशी या PQ ला पॅरलल LT काढायचं किंवा LT ट्रायंगल करून त्याला PQ ड्रॉ केला ना, त्याच्यानुसार हे आपण काय करणार आहे इथं ड्रॉ करणार आहे. ते आता कसे ड्रॉ करतो ते पहा. पुढं आता ह्या लाईन्सला या सेगमेंटला एक पॅरलल सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायचा. स्केलने ड्रॉ नाही करायचा. आपल्याला हा अँगल पण मॅच झाला पाहिजे. मग आपल्याला अँगल मॅच होण्यासाठी काय करायचं बघा. तर एक तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते डिस्टन्स घ्यायचं आणि इथून इथं एक आर्क मारून घ्यायचा क्लिअरली. काय घेतला तुम्ही? एक आर्क मारून घेतलेला आहे. ठीक आहे. आर्क मारून घेतला. सेम जी लेंथ आहे ती ऍज इट इज ठेवून हा R4 वर तो पॉईंट ठेवा आणि इथे तेवढ्याच असं डायरेक्टली काय करून घ्या, एक आर्क मारून घ्या. काय होतंय बघा त्याच्यानंतर तुम्ही अँगल पेस्ट करताय. काय करताय? हा अँगल इथं जो आहे ना तोच इथं कॉपी करताय. कारण सिमिलर अँगलचे अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. त्याचा कन्सेप्ट आहे. आता हा अँगलचे जे मेजरमेंट आहे, आता तुम्ही हे हलवू शकताय. आता हा अँगलचं मेजरमेंट काय करायचं? या पॉईंटवर ठेवायचं आणि हा जो अँगल मार्क केला ना तुमचा, ते डिस्टन्स मार्क करून घ्यायचं. एक्झॅक्टली मार्क करून घेतलं. सेम तुम्हाला हे काय करायचं आहे? लोखंड स्टोक इथं ठेवा आणि इथं तुम्ही आर्क काय होईल तुमचा? कट होईल. हा तुमचा आर्क काय होईल? कट होईल. हा कट झाल्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा तुमचा R4 एकमेकांना जॉईन करायचा आहे. अप टू कुठंपर्यंत? या हा जो रे काढला ना तो त्या पॉईंट पर्यंत. म्हणजे हे एका रेषेत तिला असे जॉईन करा. जॉईन केल्यानंतर काय होते ते पहा. हा जॉईन केला तुम्ही, तर तुम्ही एक्झॅक्ट अँगल काय केला? कॉपी केला. म्हणजे या लाईनला तुम्ही ही लाईन काय केली? पॅरलल ड्रॉ केलेली. या लाईनला ही लाईन तुम्ही काय केलेलं? पॅरलल ड्रॉ केलेली आहे. हा पॉईंट कोणता असेल मग तुमचा? हा जो पॉईंट आहे तो असेल तुमचा टी. हा पॉईंट कोणता असेल? टी पॉईंट असेल. आता सेम ह्या ठिकाणी जे केलं ना, सेम आता ह्या PQ ला पॅरलल काय काढून घ्यायचं? LT लाईन ड्रॉ करून घ्यायची. PQ ला पॅरलल काय करून घ्यायचे? LT लाईन ड्रॉ करून घ्यायची. सेम इथं आता अँगल कॉपी केलं ना, त्या पद्धतीने या ठिकाणी पण काय करायचं? अँगल कशी कॉपी करतोय ते पहा. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे त्याच्यामध्ये. एक अंदाजे तुम्ही एक आर्क घ्या. सेम आर्क तुम्हाला इथे ड्रॉ करायचा, लक्षात घ्या. तुम्ही आर्क घेतला एवढा. ठीक आहे. सेम लेंथचा तुम्हाला इथे एक आर्क मार्क करून घ्यायचा. सेम लेंथचा काय करून घ्यायचा? आर्क मार्क करून घ्यायचा. आता या आर्कचं मेजरमेंट मार्क करून घ्या. आर्कचं मेजरमेंट एक्झॅक्टली मार्क करून घ्या. फॉर्च्युनेटली तेवढंच मेजरमेंट आहे बाहेर. हा लोखंड स्टोक इथं ठेवा आणि हा आर्क कट करून घ्या. हा आर्क कट केल्यानंतर हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे आणि हा टी पॉईंट एका रेषेत घ्यायचे आणि ते जॉईन करून घ्यायचे स्केल. स्केलनं जॉईन गेल्यावर कसे मिळतात बघा. तुम्ही काय करून घ्या? स्केल घ्या. हा टी पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट एका रेषेत तिला असे मार्क करून घ्या आणि हे जॉईन करून घ्यायचे. हे जॉईन करून घ्यायचे
आणि कुठपर्यंत जॉईन करायचं, त्या जर रे तुम्ही काढलाय ना पी आर, त्या रेवरती जॉईन करून घ्यायचा. हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असेल या ठिकाणी तो तुमचा एल असेल. या पद्धतीने तुम्ही काय केलं, कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलेलं आहे. बघा, एक वर्टेक्स कॉमन असणार आहे सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन तुम्ही या पद्धतीने काय करून घेतले, ड्रॉ करून घेतलं. आता इम्पॉर्टंट थिंग बघा, हा अँगल आणि हा अँगल कसा आहे, कॉन्करंट आहे, आणि हा अँगल आणि हा अँगल सुद्धा काय आहे, कॉन्करंट आहे. ते इंडिकेट करून घ्यायचे त्याच्यावर, आणि जे जे डिस्टन्सेस आहेत ते मार्क करून घ्या. हे डिस्टन्स किती आहे, 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हे डिस्टन्स किती आहे, 4.2 सेंटीमीटर. हे डिस्टन्स किती आहे, 4.8 सेंटीमीटर. आपण हे डिस्टन्सेस ड्रॉ केले. आता हे डिस्टन्सेस मार्क केल्यावर तुम्हाला काय भेटतील, कम्प्लीट मार्क्स मिळते. या पद्धतीने तुम्ही ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एल टी आरचं कन्स्ट्रक्शन केलं. एक वर्टेक्स कॉमन असतात. स्टेप समजत नसेल रिपीट व्हिडिओ करून तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, या पद्धतीने आता ह्याच्यात इम्पॉर्टंट थिंग बघा, ह्या ज्या रे एक्सटेंडेड आहेत ना त्या केस वाईज बदलत जातील. तर या केसमध्ये आपल्याला छोट्या ट्रायंगलची इन्फॉर्मेशन दिली म्हणून एक्सटेंडेड रे असून ड्रॉ केली. आता सेकंड केस बघा, 4th नंबर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय केलेलं असते, मोठा जो ट्रायंगल आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली आणि छोटा ट्रायंगल तो आतमध्ये ड्रॉ करायचा. त्यावेळेस तुम्हाला एक्सटेंडेड लाईन ड्रॉ करायची, एक्सटेंडेड रे ड्रॉ करायची गरज पडणार नाही. तर याच्यानंतर आपण काय पाहूया की क्वेश्चन नंबर 4 जो आहे प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये तो पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, प्रॅक्टिस सेट 1.4.1 मध्ये, ट्रायंगल AMT is similar with triangle AHE. In triangle AMT, AM equals to 6.3 centimeter, angle TAM is equal to 50 degree and AT is equal to 5.6 centimeter. आणि तुम्हाला रेशो काय दिलेला आहे, AM अपॉन AH is equal to 7/5. तर काय म्हटलं विचारलं तुम्हाला, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल AHE. आता तुम्हाला हे क्लिअरली समजतंय की जे दोन ट्रायंगल तुम्हाला दिले त्याच्यात एक वर्टेक्स काय आहे, कॉमन, म्हणजे टाइप 2 चे एक्झाम्पल आहे. ते ओळखल्यानंतर आपण हा रेशो बघायचा. रेशो काय सांगतोय तुम्हाला, कोणता ट्रायंगल मोठा किंवा कोणता ट्रायंगल छोटा आहे, किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा हा रेशो तुम्हाला इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये कोणता ट्रायंगल मोठा आहे, हा रेशो पाहिल्यानंतर AMT जो ट्रायंगल आहे तो लार्जर ट्रायंगल आहे, आणि जो तुम्हाला डेटा दिलेला आहे तो पण काय आहे बघा, लार्जर ट्रायंगलचाच दिलेला आहे. याचा अर्थ काय, तुम्हाला एक्सटेंडेड लाईन्स ड्रॉ नाही करायचे कन्स्ट्रक्शन करताना. ठीक आहे, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल काय ड्रॉ करून घेऊया, अनालिटिकल फिगर जी आहे तर त्याला आपण काय म्हणतोय, रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. आता रफ फिगर ड्रॉ कशी करतोय, डायरेक्टली विदाउट स्केल आपण काय करायचं, स्केलचा यूज करून एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. त्या ठिकाणी मी तुम्ही करू, आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. रफ आहे, तुम्ही अंदाजे ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ शकता. तुम्ही काय घेतलं, ट्रायंगल ड्रॉ केला, आणि जो तो कॉमन वर्टेक्स आहे तो लेफ्ट साइडला लिहायचा आहे. कोणता आहे, ए कॉमन आहे, तर या ठिकाणी ए येईल. त्याच्यानंतर ही जी साइड आहे या साइडला तुम्हाला एक काय करून घ्यायची, ड्रॉ एक पॅरलल लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय करून घ्यायची, एक पॅरलल लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक, आता मोठा ट्रायंगल कोणता, AMT कोणता आहे, AMT. आता AM तुम्हाला 6.3 सेंटीमीटर दिला आहे आणि AT किती दिलेलं तुम्हाला, 5.6. जो मोठे डिस्टन्स आहे ते बेस म्हणून कन्सिडर करणार आहे. म्हणजे हे तुम्हाला जे डिस्टन्स दिलेलं आहे AM ते किती दिलेलं आहे, 6.3 सेंटीमीटर. ते या ठिकाणी 6.3 सेंटीमीटर. म्हणजे हा पॉईंट कोणता असणार आहे तुमचा M, आणि हा पॉईंट कोणता असणार आहे तुमचा E. हे मोठ्या ट्रायंगलचे तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले आहेत. ठीक आहे, काय काय दिले ते आपण मार्क्स करून घेऊया. हे डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स दिले. अजून काय दिलेलं आहे तुम्हाला, AT सुद्धा दिलेलं आहे. AT कोणता आहे, किती दिलेलं आहे, 5.6 सेंटीमीटर. 5.6 सेंटीमीटर दिलेलं आहे. इथून त्यापर्यंत तुम्हाला काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं, अँगल दिलाय TAM अँगल किती दिलाय, 50 डिग्री. किती दिलेला, 50 डिग्री. याचा यूज करून तुम्हाला काय करायचं, जो ट्रायंगल दिलाय त्याची कन्स्ट्रक्शन मध्ये आपण डायरेक्ट यूज करून आपण काय करूया, तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घेऊया. आता सेकंड थिंग तुम्ही काय करणार, फेअर फिगर ड्रॉ करून घेणार. फेअर फिगर
किंवा याला ऍक्च्युअल फिगर सुद्धा म्हणू शकतात. आता फेअर फिगर मध्ये आपण एम जो बेस घेतलाय, आता हा छोट्या ट्रायंगलची इथं मास करायची राहिली. आता हा जो आतील ट्रायंगल आहे तो काय असेल तुमचा छोटा ट्रायंगल, त्याचे वर्टेक्सेस मार्क करून घेऊया. ए वर्टेक्स मार्क केला. आता टी ला करस्पॉन्डिंग कोण आहे? टी ला करस्पॉन्डिंग ई वर्टेक्स आहे, तर हा ई वर्टेक्स इथे येईल. आणि एम ला करस्पॉन्डिंग वर्टेक्स कोणता? एच, तर ए हा एच वर्टेक्स येतो. त्या पद्धतीने तुम्ही काय लिहायची? रफ फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहे? फेअर फिगर ड्रॉ करून घेणार आहे. त्याच्यासाठी ज्या ट्रायंगलचे पॅरामीटर दिलेत, मेजरमेंट दिलेत, तो ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. फर्स्ट किती दिले? एम किती आहे? 6.3 सेंटीमीटर. तर 6.3 सेंटीमीटर मी मार्क करून घेतो. आता एक्सटेर्नल लाईन ड्रॉ करायची आपल्याला आवश्यकता नाही, कारण आपल्याला मोठ्या ट्रायंगलचा डेटा दिलेला आहे. 6.3 कुठे येईल? या ठिकाणी येत आहे. ठीक आहे, या ठिकाणी आला 6.3. हे दोन्ही पण पॉईंट काय करून घ्या? जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, हे दोन्ही पण जॉईंट पॉईंट मी काय केले? जॉईन केलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचंय? हा पॉईंट मार्क करून घेतो मी. हा पॉईंट तुमचा ए आहे, हा पॉईंट तुमचा कोण आहे? एम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अँगल ड्रॉ करून घ्या. अँगल किती दिलाय? पीएम अँगल किती दिलेला आहे? 50 डिग्री. तर तुम्हाला हा जो अँगल म्हणजे कोण मापक जे आहे त्याचा यूज करून 50 डिग्री अँगल ए पॉइंटला आपण मार्क करून घ्या. ठीक आहे, एक मार्क करून घेतो. एक्झॅक्टली मार्क करून घ्या. हे 0 आणि ही लाईन जी आहे ती कोइन्साइड झाली पाहिजे. ठीक आहे, किती डिग्री? 50 डिग्री. 50 डिग्री या ठिकाणी. ठीक आहे, हे दोन पॉईंट जे आहेत अँगल ज्या ठिकाणी आहे ती लाईन एक एक्सटेंडेड लाईन या ठिकाणी तुम्हाला काढावी लागेल. का? तर मेजरमेंट ऍक्च्युअल कुठे येईल ह्या लाईनवरती आपल्याला माहित नाही ना, इकडे मी इथं काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अँगल किती आहे? 50 डिग्री. अँगल किती मिळालाय तुम्हाला? 50 डिग्री. लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? डिस्टन्सेस मार्क करून घ्या. 80 जे दिलेलं आहे तुम्हाला, 80 डिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला? 5.6 सेंटीमीटर दिलेला आहे. तो आर्क द्वारे आपण काय करून घेऊया? मार्क करून घेऊया. आर्क द्वारे मार्क करून घ्या. 5.6 0 5.6 कुठे येईल? 5.6 या ठिकाणी आलेला आहे. 0 एक्झॅक्टली मार्क केलेला आहे. ए पॉइंट वर ठेवा आणि टी वर्टेक्स मार्क करून घेण्यासाठी हा आर्क काय करून घ्या? एक ड्रॉ करून घ्या. हा आर्क ड्रॉ केला की हा तुम्हाला काय भेटेल? तुम्हाला टी पॉइंट भेटेल. हा टी पॉइंट आणि एम पॉइंट काय करून घ्यायचा? तुम्हाला जॉईन करून घ्यायचे. टी पॉइंट आणि एम पॉइंट काय करून घ्यायचे? जॉईन करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला टी एम ही सेगमेंट मिळून जाईल, ही साइड मिळून जाईल ट्रायंगलची. म्हणजे तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून ट्रायंगल एएमटी तुम्ही काय करून घेतला? ड्रॉ करून घेतला. हा रेशो वरून आपल्याला सांगतात मोठा लेंथ कोणती दिसते तुम्हाला? मोठ्या रेशो मध्ये कोणता नंबर मोठा दिसतो? 7. तर ए पॉइंट वरती एक अॅक्युट अँगल लाईन ड्रॉ करून घ्यायची, रे ड्रॉ करून घ्यायचा. अॅक्युट अँगल रे ड्रॉ करून घ्यायचा. नेक्स्ट स्टेप काय करून घ्यायचे? आता याला हे कन्स्ट्रक्शन करायचं ना आपल्याला. आता छोटा ट्रायंगल जो आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कोणता? ए एच ई नावाचा जो ट्रायंगल आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा. तो कसा करतोय बघा. ते करण्यासाठी जो कॉमन वर्टेक्स आहे ना तुमचा, त्याच्यापासून एक अॅक्युट अँगल रे ड्रॉ करून घ्या. अॅक्युट अँगल म्हणजे 90 पेक्षा कमी असणारा एक रे तुम्ही काय करून घ्यायचा? 90 पेक्षा जास्त नाही घ्यायचा, 90 पेक्षा कमी असणारा रे ड्रॉ करून घ्यायचा आहे. मी या पद्धतीने घेतलेला आहे. ठीक आहे, हा एक रे तुम्ही ड्रॉ करून घेतला. आता या रेचे किती इक्वल पार्ट पाडायचे आहेत तुम्हाला? सगळ्यात जो मोठा नंबर आहे ना त्याच्यानुसार 7 इक्वल पार्ट्स पाडायचे. किती इक्वल पाडायचे? 7 इक्वल पार्ट तुम्हाला पार्ट्स पाडून घ्यायचे. 7 इक्वल पार्ट्स तुम्ही काय करून घेतो? याचे पाडून घेतो. रे पण तेवढाच ड्रॉ करायचा. 7 इक्वल पार्ट्स पडतील. हा फर्स्ट. त्याच्यानंतर हे जेवढे डिस्टन्स अजिबात हलवायचे. 7 इक्वल म्हटलंय मी. सेकंड, थर्ड, 4, 5 इक्वलच का पडतोय? तर आपल्याला माहिती आहे दोन पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्सेस कसं असतं? सेम असतं, म्हणून ते इक्वल पार्ट पडतंय. किती झाले? 1 2 3 4 5 6 अजून एक 7 इक्वल पार्ट इथं पाडलेले आहे. त्या पॉइंट्सला मी नाव देतो. ए पॉइंट पासून पाडले मुलीला म्हणतो मी A1, A2, A3, A4, A5,
A6 A7. आता AM करस्पॉन्डिंग कोणाला 7 पॉईंटला आहे ना, मग 7 नंबरचा पॉईंट काय करून घ्यायचा तुम्हाला, M ला जॉईन करून घ्यायचा, बरोबर आहे. 7 नंबरचा पॉईंट जो आर्क आहे तो आणि हा M पॉईंट करून घ्यायचा आहे तुम्हाला जॉईन. हे जॉईन केलं, ठीक आहे. आता सेम जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये घेतलाय तसाच एक अँगल आपल्याला पाहिजे. आता जी जॉईनिंग आहे तुमचा जो ए, तुम्हाला कोणता ड्रॉ करायचा आहे, एच जो ड्रॉ करायचा आहे ना तुम्हाला या लाईन वरती या ठिकाणी, तर एच करस्पॉन्डिंग काय आहे, एच ला 5 आहे, तर इथे पार्क जो A5 आहे, आर्क इक्वल पाथ वाय इक्वल पाथ, तो पॉईंट आता घेऊन इकडे आपण काय घेणार आहे, या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायला. पॅरलल ड्रॉ करण्यासाठी अँगल पण सेम मॅच झाला पाहिजे, म्हणून अँगल आपण काय करतो, याचा अँगल मेजर करून घेतोय. तर एक अँगल कसा कॉपी करणार आपण, अँगल कॉपी करायचा आपल्याला बेसिकली. एक अंदाजे एक आर्क घेतलेले आहे. आता सेम आर्क आपल्याला काय घ्यायचे, त्या A5 वरती ठेवा तुम्ही आणि ए तेवढेच आर्क एक तुम्ही काय करून घ्या, मार्क करून घ्या. मार्क करून घेतलं, त्याच्यानंतर त्या आर्कचं डिस्टन्स मेजर करून घ्या. त्याच्यानंतर या आर्कचं काय केलं मी, डिस्टन्स मेजर करून घेतलेलं आहे, ते या पद्धतीने आलं. ह्याच्यावरती बरोबर ज्या ठिकाणी तुमचा A5 आहे, सॉरी आर्कचं डिस्टन्स मार्क केलंय, आर्कचे ते इंटरसेक्ट होते ना ह्याच्या रेल आपण एक्सटेंडेड काढलेले आता ए पासून, ती रे कट करून घ्यायचे घेतले. तर हे घेतल्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉईंट, हा आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि A5 हे जॉईन करून घ्यायचे आहेत. हा A5 आर्क आणि इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हे काय करून घेतले तुम्ही, जॉईन करून घेतले की ही जी लाईन आहे A7 आणि M, ह्याला पॅरलल लाईन तुम्ही काय केली, ड्रॉ केली. हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे, हा अँगल आणि हा अँगल काय आहे तुमचा, सेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या TM ला EH नावाचे नाव पॅरलल करायचे, तर सेम थिंग करून घ्यायची. सेम थिंग कशी करून घेणार, तर हा अँगल मधून जायचा आणि तोच कॉपी इकडे करायचा. तर कसं करून घेते बघा, एक सर्टेन मी काय घेतलं, अंदाजे एक डिस्टन्स घेतलेला आहे, ठीक आहे, एक डिस्टन्स घेतलं, सेम आपण या पॉईंटवर ठेवलेला आहे आणि तोच हा पॉईंट कोणता आहे आपला, एच पॉईंट आहे, लक्षात घ्या, एच पॉईंट आहे, तिथे मार्क करून घेतो. हा कोणता पॉईंट आहे तुमचा, एच मार्क करून घेतलं. आता हे आर्क जे ज्या मेजरमेंटची आहे ती मोजून घ्यायची, ही जी आर्क आहे ती मोजून घ्या, ही आर्क आपण मोजून घेऊया, ठीक आहे. या पद्धतीने ही पण आर्क आपण काय घेतली, मोजून घेतली. सेम आर्क आता या ठिकाणी कट करून घ्या, तेवढंच मेजरमेंटचे आर्क आपण कट घेतली. हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा एच पॉईंट काय करून घ्यायचं आहे तुम्हाला, स्केलने जॉईन करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला या लाईनला बरोबर ही पॅरलल लाईन मिळून जाईल. या लाईनला ही पॅरलल लाईन मिळाली. हा जो इंटरसेक्टिंग ह्या रेला पॉईंट आहे तो तुमचा कोणता असेल, ई पॉईंट असेल, कोणता असेल, ई पॉईंट असेल, ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा अँगल आणि हा अँगल इंडिकेट करायचा, जे हा ना सेम म्हणून एकच रेष वारलेली तर इंडिकेट या पद्धतीने केलाय, आणि हा ना हा सेम आहे तर इंडिकेट डबल ड्रॉ केलं. आणि तुम्हाला काय करून घ्यायचं, जे स्केल आहेत ते आता एवढ्या हे जस्ट तुम्ही ते एकदम काय केलेलं, डायग्राम कम्प्लीट केले ना, फुल मार्क्स मिळणार नाही अनलेस तुम्ही जोपर्यंत त्याच्यावर मेजरमेंट टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. याचं मेजरमेंट किती आहे ते आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे, या ठिकाणी घेऊन घेतो, हे मेजरमेंट मार्क करून घेऊया. हे किती आहे, 6.3 सेंटीमीटर, 6.3 सेंटीमीटर. कुठून कुठपर्यंत आहे ते पण आपल्याला मार्क करावं लागेल. या ठिकाणून या ठिकाणापर्यंत ॲरो छोटे टाका, लाईट हे टाकून घ्या, लाईट मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर हे तुम्हाला डिस्टन्स दिले ना, किती दिलेलं आहे ते 5.6 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर. कुठून कुठपर्यंत आहे ते, ए आणि टी मधला डिस्टन्स आहे ना ते. हे तुम्ही सगळे काय केले, मेजरमेंट ड्रॉ करून घेतलेले आहे. या पद्धतीनं सिमिलर ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन आपण ड्रॉ केले. क्वेश्चन नंबर 2 आणि हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4चं पण आपण कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं. या पद्धतीनं वेन वर्टायसेस आर नॉट कॉमन किंवा एकही वर्टेक्स कॉमन नसताना सिमिलर ट्रायंगल ड्रॉ कशी करायचे ते पाहिले. त्याच्यानंतर एक वर्टेक्स कॉमन असेल तर सिमिलर ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे ते पाहिले. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर टँजंट, सर्कलला टँजंट कशा ड्रॉ केले जातात तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू.